मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावामध्ये आलेलो आहे. खरं सांगायचं म्हटलं तर जुनी आठवण झाली. याच दुधेबावीतून आपण बैलगाडी शर्यतीला लाईव्ह चालू केलं होतं आणि त्यानंतर आज हे दुसऱ्यांदा मैदान भरतंय आणि फाटी एकदम जबरदस्त आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपनचं सुद्धा मैदान आहे आणि आदतचं सुद्धा मैदान आहे. तर या दोन्ही मैदानाचा आपण आढावा घेणार आहे. एक खासदार केसरी आणि एक आमदार केसरी असं भव्य दिव्य ओपन आणि आदतचं बैलगाडी शर्यत मैदान आहे. त्यासाठी आपण आढावा घेण्यासाठी फाटीवरती आलेलो आहे. फाटी अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर सर्व आयोजक मंडळी तसेच फलटण तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील किंवा जे आपले समालोचक आहेत आनंद पवार सर, तसेच सर्व आयोजक आलेले आहेत. यांच्या माध्यमातून या आपण मैदानाचा संपूर्ण आढावा जाणून घेऊया. मित्रांनो बघा, मैदान चालू होतंय. आपले सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच आता कृष्णा कोरे संचालक सर बोलतायत. सर, काय सांगचाल या मैदानाविषयी किंवा मैदान कशा निमित्त आयोजन आहे? 31 मे 2026 ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321 जयंती या संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर संपन्न होती. या जयंतीच्या निमित्ताने आमच्या दुधेबावी गावातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि फलटण तालुका बैलगाडा शर्यत संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. ही बैलगाडा शर्यत 30 मे 2026 ला ओपनची बैलगाडा शर्यत खासदार केसरी 2026 या नावाखाली आयोजित केलेले आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे आणि अशी एकूण 8 बक्षीसही उतरत्या क्रमाने 8वं बक्षीस हे 10,001 रुपयाचं आहे. याशिवाय इतरही बक्षीस ठेवलेली आहेत. यामध्ये प्रमुख उद्देश बक्षिसापेक्षा शर्यत ही वाढावी हाच प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर 1 जून 2026 ला आदत बैलगाडा शर्यत हे आमदार केसरी या नावाखाली आयोजित केलेले आहे. त्याही शर्यतीसाठी जे बक्षिसाचं क्रम आहेत ते 1,01 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं आणि अशी उतरत्या क्रमाने 8वं बक्षीस हे 10,001 रुपयाचं. याशिवाय इतरही बक्षीस त्याही शर्यतीसाठी आयोजित केलेली आहे. ही शर्यत यशस्वी करण्यासाठी बैलगाडा प्रेमी आणि तालुका संघटना, जिल्हा, राज्य संपूर्णच बैलगाडा शर्यतच्या माध्यमातून त्यांच्या नियमानुसार, अटीनुसार, शर्तीनुसार ही पार पाडली जाणार आहे. आमचा ग्रामस्थांचा किंवा इतरांचा कोणाहीचाही यामध्ये हस्तक्षेप असणार नाही. संपूर्ण शर्यत ही बैलगाडा शर्यत संघटनेच्याच मार्गदर्शनानुसार, त्यांच्या नियमानुसार, अटी शर्तीनुसारच पार पाडली जाईल. ही शर्यत यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य असावं एवढीच या बैलगाडी शर्यत प्रेमींच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि या ग्राउंड रिपोर्टसाठी आपल्या तालुका संघटनेचे अध्यक्ष यादव सर, त्याचबरोबर समालोचक पवार सर, भैया कदम साहेब हे, त्याचबरोबर आमच्या गावातीलही सर्व प्रमुख उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि ही शर्यत शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी या सर्वांचं मार्गदर्शन लाभावं आणि तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात, महाराष्ट्रात 1 नंबरची शर्यत पार पडली अशा प्रकारचा या शर्यतीचा नावलौकिक व्हावा. वैशिष्ट्य हे मोठे सरांनी लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्रात पहिल्यांदा दुधेबावी गावातच सुरू केलेलं आहे आणि आजही त्यांच्याच माध्यमातून या शर्यतीचं सर्व लाईव्ह प्रक्षेपण हे त्यांच्या माध्यमातून होणार आहे. हे सर्वांना हे पाहता यावं हा प्रमुख उद्देश आहे. आणि ही शर्यत भरवण्यापाठीमागं एकच आमचा उद्देश आहे, ही बैलगाडा शर्यत ही वाढावी, त्याची समाजामध्ये, सर्व राज्यामध्ये, देशामध्ये प्रतिष्ठा निर्माण व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. बैलांना लागते पळायला ती फाटीचा आपल्या अंतर किती आहे किंवा आतल्यात अंतर किती किंवा पल्ला किती आहे? आपल्या फाटीचा पल्ला आहे 800 फूट आहे आणि आतल्या आत पल्ला 14 फुटाचा आहे आणि पळायला उराडीचं रान आहे, त्यामुळे काय पुढे प्रॉब्लेम नाही. असे साईडला बी
500 फुटाचं बॅरिकेड येणार आहे आणि गावातली बैलगाडी प्रेमींचा कोणाचा याचा हस्तक्षेप होणार नाही आणि ही बैलगाडी शर्यत महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आणि फलटण तालुका बैलगाडी संघटना यांच्या मार्गदर्शन वीर वगैरे काय अशा अडचण नाही ना आजूबाजूला? काय सुद्धा अडचण नाही तसली. फलटण तालुक्याचे नवे उभरते समालोचक तसेच राजकीय क्षेत्रातील बी समालोचक म्हणून पवार सरांकडे लक्ष असतंय. सर, काय आजच्या या मैदानाविषयी सांगचाल थोडक्यात रूपरेषा? नमस्ते. सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांसाठी आणि चालकांसाठी एक महत्वाचं हक्काचं व्यासपीठ म्हणून फलटण तालुक्याकडे पाहिलं जातं आणि आमचे अध्यक्ष आदरणीय रोहित यादव सर आणि सर्व बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून यात्रेची मैदानं रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. का महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक झाली याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथले जे नियम आहेत ह्या नियमामध्ये कुठलाही हस्तक्षेप किंवा काही चालत नाही. जी संघटना प्रत्येक बैलगाडी मालकाच्या पाठीमागे उभा असते म्हणून ही मैदान यशस्वीरित्या होते. त्याच धर्तीवरती फलटण तालुक्यातील दुधेबावीकरांचं आणि आपण पाहतोय की पुसेगाव हिंद केसरीचं मैदान असेल, पेडगाव हिंद केसरीचं मैदान असेल, या धर्तीवरती हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर पाठीमागे पाहिला तर पेडगाव टाईप या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, डोंगर आहे आणि खूप सुंदर असं वातावरण सुद्धा या ठिकाणी असल्या कारणानं आपण या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांनी आणि चालकांनी या दोन्ही मैदानामध्ये खासदार केसरी आणि आमदार केसरी, खासदार केसरी ओपनचं मैदान आहे आणि आमदार केसरी हे आदतचं मैदान आहे, अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची मैदान असल्या कारणाने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी दिनांक 30 तारखेला ओपनचं मैदान आणि दिनांक 1 तारखेला आदतचं मैदान, एक दिवसाचा गॅप या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तरी आपणा सर्वांना माहिती आहे की जी फाटी आहे, फाटी करताना सुद्धा आयोजकांचं कौतुक करावं लागेल की अतिशय सुंदर अशी फाटी या ठिकाणी तयार केली. आताच दादांनी सांगितलं की फाटीमधलं अंतर वगैरे जे काय, म्हणजे बैलगाडी मालकांना कुठेही कसलीही शंका मनामध्ये उपस्थित करू नका. आणि विशेष म्हणजे फलटण तालुक्याचं मैदान म्हटलं की आपणाला माहिती आहे की अनेक अफवांचं पेव पसरतं, तर कृपा करून कुणी अफवांवरती विश्वास महत्वाचा ठेवू नका. ही फाटी अतिशय चांगले, मैदान इथं व्यवस्थित होणार आहे, रीतसर होणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. आणि एक आगळं वेगळं मैदान आपल्या सर्वांना या ठिकाणी उपलब्ध करण्याची संधीही दिलेली आहे. त्याचबरोबर आयोजकांनी सुद्धा महाराष्ट्राचे टॉपचे झेंडापंच धनावडे बापू आहेत, त्यानंतर कालिदास आप्पा घाटे आहेत, समालोचनामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे आहेत, विकास जगदाळे सर आहेत, त्याचबरोबर प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर अशी टीम आहे. त्याचबरोबर नंबर टेकर मध्ये सुनील झांबरे आहेत आणि मिथुन मदने, अशी एक सुंदर टीम आहे आणि आपण सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी नोंदी आतापासून चालू झालेली आहे याची आपण नोंद घ्या. आणि शेवटी मला वाटतं घाई होते आणि शेवट खूप त्रास पण होतो आयोजकांना. आयोजकांमध्ये नवीन मुलं आहेत याचंही आपण सर्वांनी भान ठेवा, कारण नवीन मुलांना थोडंसं लिहिताना आणि फोन पेचे स्क्रीनशॉट वगैरे काढताना त्रास होऊ नये याची आपण सर्व मालकांनी, बैलगाडी चालकांनी आणि बैलगाडीच्या रिलेटेड जे जे घटक आहेत त्या घटकांनी या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं. आणि मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा फलटण तालुक्यामध्ये बैलगाडीचा आनंद या फाटीच्या माध्यमातून, या दोन्ही मैदानाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि समस्त बैलगाडी चालक, मालक यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या मैदानाची नावनोंदणी करून कमिटीला सहकार्य करावं. फलटण तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीची एक रातचं आणि रितसर बैलगाडी शर्यत मैदान भरवणं अध्यक्षांच्या माध्यमातून होतंय आणि निष्कलंक आणि निपक्षपातीपणे निर्णय देणारे रोहित सर, आज तुम्ही या मैदानात आलाय म्हणजे मैदान एकदम चांगलं होणार हे समजून जायचंय. काय सांगचाल थोडं? सर्वप्रथम मी सर्व दुधेबावी ग्रामस्थांचं स्वागत करतो, कारण त्यांनी बैलगाडी मालकांसाठी एक चांगलं मैदान तयार केलेलं आहे. असं मैदान तयार केलेलं आहे की पावसाळ्यात सुद्धा या ठिकाणी मैदानं पार पडू शकतात. तसंच तुम्ही वातावरण पाहिलं तर चारी बाजूनी डोंगर आहे. मैदानामध्ये प्रेक्षकांची बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण होत असते, परंतु या ठिकाणी प्रेक्षकांची कोणतीही अडचण येणार नाही, कारण जवळजवळ मैदानाच्या पुढच्या बाजूला आणि मैदानाच्या दक्षिण दिशेला पूर्ण बसण्यासाठी डोंगर आहे. त्याच पद्धतीनं हे मैदान अशा ठिकाणी आहे की त्या ठिकाणी कोणत्याही बैलगाडी मालकाला अडचण येणार नाही. त्यानंतर पळण्यासाठी रान एकदम चांगलं आहे, उराटीची फाटी आहे. त्यानंतर आयोजकांनी आदत बैल आणि ओपन असे दोन्हीही बैलगाडी मालकांचं लक्षात घेऊन दोन वेगवेगळ्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. 30 मे रोजी
ओपन बैलगाडा मैदान आणि 1 जून मध्ये आदत बैलगाडा मैदानाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं सर्व बैलगाडी मालक, चालक आणि शौकीन यांना एकच मी संघटनेच्या वतीने विनंती करेल की आपण लवकरात लवकर नाव नोंदणी करून यात्रा कमिटी आणि तालुका कमिटीला सहकार्य करावं. आपल्याला फलटण तालुक्यातील इथून मागे झालेल्या मैदानाप्रमाणेच हे बी मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे पार पडेल. सर नमस्ते. नमस्ते. काय एक लोकांना किंवा शेतकऱ्यांना बैलगाड्या नोंद करण्यासाठी काय आवाहन करचाल? या ठिकाणी करपाता 31 मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. सर्व माहिती तर आतापर्यंत आपणापर्यंत पोहोचलेली आहे. तर ही जे नियोजन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि फाटी ही सुद्धा चांगली आहे. जरी पावसाचा थोडाफार इफेक्ट न होणार म्हणजे पाऊस जरी आला तरी या ठिकाणी बैलगाडा शर्यत अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडू शकेल अशा पद्धतीचं हे मैदान आहे. तरी सर्वांनी येणाऱ्या पब्लिकसाठी पाण्याची सोय केलेली आहे, नियोजन व्यवस्थित केलेलं आहे, मंडप असणार आहे साईडला बसण्यासाठी पण, आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अडचण होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आहे. तरी जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवून मैदानाची शोभा वाढवावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि तर मैदानाला येण्यासाठी समजा दहिवडी साईड असेल किंवा फलटण किंवा सातारा कुठल्या मार्गे यावं किंवा लोकेशन सांगा. हे मैदान 30 मे आणि 1 जूनला खासदार केसरी आणि आमदार केसरी हे जे मैदान संपन्न होणार आहे, हे मैदान फलटण दहिवडी रोडवर मोगराळे घाटाच्या अगदी जवळ मोरे वस्ती हे ठिकाण आहे, दडसवाड्याच्या जवळ बरोबर आणि घाट एकदम उतरलं. दहिवडी रोड पासून खूप जवळ अंतर आहे या मैदानाचं. त्यामुळे येणारा जाणारा बैलगाडा शौकीनांना अतिशय मेन रस्त्यापासून जवळचं मैदान आहे. या मैदानामध्ये फक्त 600 बैलगाड्यांची नोंद घेतली जाणार आहे. आकर्षक बक्षिसांच्या बरोबर एक आकर्षक ढाल प्रत्येक विजेत्याला आपण देणार आहे. सेमी फायनल मध्ये ज्या क्वार्टर फायनलला गाड्या जाणार आहेत त्या प्रत्येक गाडी मालकाला आपण 2000 रुपयाचं एक्स्ट्रा बक्षीस पण देणार आहे. तरी आणि ही स्पर्धा अत्यंत पारदर्शीपणे फलटण तालुका बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे चिटिंग होणार नाही. संयोजकाच्या वतीनं कुणाची गाडी या ठिकाणी अंतिम फायनल मध्ये पळणार नाही. फक्त हे ह्या गावाला एक परंपरा आहे की लाईव्ह प्रक्षेपण आज बैलगाडा प्रेमी म्हणजे मला सांगताना आनंद वाटतोय की सगळे खेळ आता मागे पडलेले आहेत. सर फक्त बैलगाडा खेळ हा महाराष्ट्रात खूप मोठा प्रसिद्ध झालेला आहे. मुलांचा मोबाईल बघितला तर मुलं फक्त बैलगाड्यांच्या स्पर्धा बघत असतात आणि ऑनलाईन स्पर्धेचं पहिलं लाईव्ह प्रक्षेपण जे निसर्गाच्या चॅनलचे आमचे मित्र मोठे सर आहेत यांनी याच गावातून सुरू केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या पार पडणार आहे. सर्व महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालक, चालक, बैलगाडा शौकीन यांना आम्ही विनंती करतो की आपण लवकरात लवकर नोंदणी करा, कारण 600 बैलगाड्यांची नोंद फक्त या ठिकाणी घेतली जाणार आहे. याची आपण नोंद घ्या. निकाल फाटीवरती आहे किंवा निकाल रेषा जिथं आहे साधारण इथं निकाल रेषा असणार आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं उराटीचं मैदान आहे आणि संपूर्ण तुम्ही फाट्या बघू शकता, एकदम टॉपचं मैदान आहे. पाठीमाग बघा निकाल रेषा संपल्यानंतर समोर थांबायला जागा म्हणचाल, पाठीमाग दाखवा व्हिडिओच्या माध्यमातून. निकाल रेषा संपल्यानंतर तुम्हाला थांबायला पण जागा आहे. संपूर्ण डोंगर आहे, वरती डोंगर असल्यामुळं पब्लिकला वगैरे बसायला कोणती अडचण नाही. जशी पेडगावची कंडिशन आहे, पेडगाव पेक्षाही मोठी टेकडी तुम्हाला बसायला आहे, त्यामुळं काय अडचण येणार नाही. बैल सुद्धा लांब पळून जातील अशी कोणती ही नाही. पल्ला तुम्हाला मगाशी सांगितलाय 800 फुटाचा पल्ला आहे, आतल्या 13 ते 14 फुटाचं अंतर आहे. अनेक ठिकाणी तुम्ही म्हणत असता पुढची दाखवत नाही जागा, परंतु तुम्ही जागा बघू शकताय. संघटनाही फलटण तालुक्याची आलेली, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदान बघण्यात आलेलं आहे किंवा सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. फाटीचं थोडंफार थोडं काम बाकी आहे, रोलिंग वगैरे ते सुद्धा ते 100% करून घेणार आहेत असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि मैदान बघू शकताय. लवकरात लवकर मीही नोंद तुम्हाला सांगतो की नोंद करण्यासाठी आवाहन करतो की फाटी एकदम सुंदर आणि देखणी आहे. लवकरात लवकर नोंद करा आणि या कमिटीला सहकार्य करा. आदतसाठी आणि
ओपनसाठी सोन्याचा दिवस आहे. धन्यवाद.